सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. मे महिन्यामधला दुसरा रविवार हा संपूर्ण जगभरामध्ये मातृदिन अर्थात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. या मातृदिनाच्याच निमित्ताने ही आजची रविवारची छोटीशी गोष्ट. अमेरिकेमध्ये सॅम्युअल आणि नॅन्सी नावाचं एक दाम्पत्य राहत होतं. या दाम्पत्याचा धाकटा मुलगा शाळेला जाऊ लागला. जेमतेम 3 महिने झाले असतील. तोपर्यंतच तुमचा मुलगा शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी असमर्थ आहे, त्याला तुम्ही येथून घेऊन जा, असं पत्र त्या आई वडिलांना शाळेच्या शिक्षिकेनं पाठवलं. दुसऱ्याच दिवशी सॅम्युअल आणि नॅन्सी त्या शिक्षिकेला भेटण्यासाठी शाळेमध्ये गेले. खूप विनंत्या केल्या, अर्जव केले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. निराश मनाने आपल्या मुलाला घेऊन सॅम्युअल आणि नॅन्सी हे दाम्पत्य त्या शाळेमधून बाहेर जायला निघाले. पण जाता जाता त्या मुलाच्या आईने नॅन्सीने त्या शिक्षिकेला अत्यंत नम्रपणे सांगितले, आज ज्या माझ्या मुलाला तुम्ही शाळेत शिक्षण घेण्यासाठी तो असमर्थ आहे असे म्हणत आहात, उद्या भविष्यामध्ये पुढे जाऊन माझा मुलगा हे संपूर्ण जग आपल्या कर्तृत्वानं उजळवून टाकेल. त्या आईनं मग आपल्या त्या मुलाचे संगोपन शिक्षण हे घरामध्ये सुरू केले. तो अभ्यासामध्ये गोडी दाखवत आहे हे पाहून त्या आईला खूप आनंद झाला. तो जे पुस्तक मागेल ते ती माऊली त्याला आणून देत होती. त्या लहान मुलाला तर त्या लहान वयात आपल्या बाबतीत काय घडलंय याची कल्पना देखील नव्हती. फक्त आपल्याला मोठं होऊन आपल्या कर्तृत्वानं हे जग उजळवून टाकायचं आहे हे आपल्या आईचं वाक्य त्याच्या मनामध्ये कोरलं गेलं होतं. विज्ञान विषय आणि विशेष करून यांत्रिक क्षेत्रातील भरपूर ज्ञान या मुलानं आत्मसात केलं. लोकांना उपयोगी ठरतील अशी कित्येक लहान मोठी यंत्र या मुलानं तयार केली. तब्बल 1000हून जास्त शोधांचं पेटंट आपल्या नावावरती करून घेणारा तो जगातील एक महान शास्त्रज्ञ बनला. या साऱ्या शोधांपैकीच एक क्रांतिकारी शोध म्हणजे अर्थातच बल्बचा शोध. या काचेच्या विद्युत बल्बच्या शोधाच्या माध्यमातून त्यानं अवघं विश्व, अवघं जग हे उजळवून टाकलं आणि आपल्या आईचे उद्गार खरे करून दाखवले. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की तो मुलगा म्हणजे पुढे जाऊन बनलेला एक महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. एक असा मुलगा जो केवळ 3 महिने शालेय शिक्षण घेऊ शकला. त्यावेळच्या शिक्षण पद्धतीनं त्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठी असमर्थ ठरवलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याची आई त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिनं त्याच्या मनामध्ये त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मोठं होण्याचं, कर्तृत्ववान होण्याचं बीज पेरलं आणि म्हणूनच जगाला एक महान शास्त्रज्ञ मिळाला. आजपर्यंत जगामध्ये विविध क्षेत्रामध्ये जी मोठी मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली त्यापैकी बहुतांश व्यक्तिमत्वांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आईचाच मोठा वाटा असलेला दिसून येतो. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. अर्थात ज्या आत्म्यामध्ये ईश्वराचंच रूप असतं ती व्यक्ती म्हणजे आई. आजच्या मातृदिनाच्या अर्थात मदर्स डेच्या निमित्ताने या जगभरातील सर्व माऊल्यांना विनम्र अभिवादन. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.